If you have decided that you want to be a career woman, just do it against all the odds. Don't ask for permission or validation from anybody. Confidence is not arrogance and visibility is not ego. Women have to talk about numbers. I have done a work which has created 80% impact. तुला कसं वाटेल? इंडियामध्ये तुम्ही काही सांगताना आपण एक्सप्लेन खूप करतो. Before you speak, your entire image speaks for you. People have already judged you based on how you have dressed. Network within the organization. Be it men, women, doesn't matter. One of the biggest challenges which Indian women face is to be assertive. मग ते नो कसं म्हणायचं, मग मी नो म्हटले तर मग माझ्या प्रमोशनला इफेक्ट होईल का? There's a very effective tool which is called the assertive. नक्की पीपल एलिमेंट हे काय आहे, ते कसं इनिशिएटिव्ह आहे आणि त्याबद्दल आम्हाला जरा थोडक्यात सांगशील का? So people element आम्ही we are a learning and development and a coaching organization. आणि बेसिकली आम्ही काय करतो की वी हेल्प इंडिव्हिज्युअल्स बोथ इन कॉर्पोरेट वर्ल्ड अँड इन कॉलेजेस टू अपस्किल, टू एनहान्स देअर कॉम्पिटन्सीज आणि टू शिफ्ट देअर माइंडसेट सो दॅट एकतर दे आर एबल टू grow in their careers. They are able to perform better in organizations. अच्छा. Okay. आणि third, so that specifically मुलांसाठी, so that they are able to navigate into the corporate life very confidently and with clarity. क्लॅरिटी. मला तर तो एक मी उदाहरण देते, म्हणजे जस्ट टू सिम्प्लिफाय व्हॉट यू हॅव जस्ट सेड. आय मीन इट्स ब्युटिफुल वर्क दॅट यू डुईंग. बट आता समजा एखादी अशी एक मैत्रीण आपली आली आहे UK मध्ये आणि शी इज प्रॉबब्ली डन समथिंग लाईक अ बॅचलर्स इन कम्प्युटर सायन्स or समथिंग अँड शी हॅज टू टेक अ गॅप इयर्स or whatever 2 years शी डझंट वर्क कारण लहान बाळ आहे or some reason आणि आता तिला परत जॉब मार्केटमध्ये जायचं आहे. सो इफ शी अप्रोचेस somebody like you, then you are able to tell them की काय तिने सर्टिफिकेशन्स केले पाहिजेत, काय तिने स्किल सेट्स बिल्ड केले पाहिजेत, अँड व्हॉट आर दी ऑप्शन्स फॉर हर. दॅट्स सो ग्रेट. दॅट्स लवली. So while we will tell her, but at the same time आम्ही काय करतो अगं, although I said learning and development, पण राईट. आमचे जे वर्कशॉप्स असतात they are very experiential. ओके. And by that what I mean is, example, let's take person A comes, जसं तू म्हटलीस 2 yearचा गॅप घेतलेला आहे, right? We believe that she has to go on that journey of unlocking her own potential without Pradnya telling her, do 1, 2, 3, 4, 5. Okay. फाइंडिंग हरसेल्फ बाय हर ओन. Yeah. So when I say career clarity, तिचे जे ट्रान्सफरेबल स्किल्स असतात, तो आमच्याकडे प्रोग्राम्स आहेत, जिथे ती प्रोग्राम्सला येऊन शी विल हरसेल्फ डिस्कवर ओके. आणि वी विल हेल्प हर डू दॅट. सो आमचे टूल्स, मॉडेल्स, फ्रेमवर्क्स आहेत. पण आम्ही तिला सांगत नाही की तू 1, 2, 3, 4, 5 कर म्हणून. वी विल टेक हर ऑन दॅट जर्नी. सो व्हॉट हॅपन्स इज शी इज व्हेरी सॅटिस्फाईड अँड फुलफिल्ड बिकॉज ते डिसिजन तिनं केलेलं आहे. राईट. येस. आणि हँड्स ऑन पण आहेत ना ग याच्यामध्ये. सो त्यामुळे तेही कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी गरजेचे आहे. लँग्वेजवरून मला आठवतं आहे की जरी तुझं कॉन्व्हेंट बॅकग्राऊंड असलं, इंडियामध्ये इंग्लिश मिडियममधून शिक्षण झालेलं असलं, तरीही इथे आल्यानंतर, भारतातून कुठेही बाहेर गेल्यानंतर, इंग्लिश स्पीकिंग कंट्रीमध्ये स्पेशली गेल्यानंतर, ॲक्सेंट प्रॉब्लेममुळे सुद्धा कॉन्फिडन्स डाऊन होतो. हां. आणि आत्ताच्या एरामध्ये जिथे तुम्ही वेगवेगळ्या देशांमधल्या कलिग्स बरोबर ॲट अ टाइम काम करत आहात, तरी सुद्धा ते ऑनलाईन आहे आणि तुम्ही आता इथे इन पर्सन बोलता आहात, इन पर्सन त्यांच्याशी इंटरॅक्ट करत आहात, तेव्हा तो कॉन्फिडन्स डाऊन होतो. तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतं की असं हे मला वाटतंय की होतोच खरंच. ते एक बॅरियर अराउंड कम्युनिकेशन, लँग्वेजमुळे. सी आय थिंक डेफिनेटली होतो अश्विनी आणि मधुरा. कारण का माहितीये का, इट इज व्हेरी लॉजिकल की ऑल्दो इंडियामध्ये आपला जरी कितीही म्हणजे आपण इंग्लिश मीडियममधून आलो असलो तरी सुद्धा इकडचा जो इंग्लिश आहे इज व्हेरी डिफरंट फ्रॉम व्हॉट वी हॅव बीन टॉट इन इंडिया. ओके. द एंटायर कल्चर अँड लँग्वेज आणि इवन द वे इट इज बीन टॉट टू अस इज व्हेरी डिफरंट.
सो डेफिनेटली तो लँग्वेज एक बॅरियर होतोच. ग्रॅमर असो किंवा बॉडी लँग्वेज असो किंवा एक वेगवेगळ्या त्या त्या कल्चरमधले स्लँग असतात, तेच राईट. आणि अगेन म्हणून मी आधी ते एम्फसाइज केला की कल्चरल अवेअरनेस हा खूप महत्त्वाचा असतो इवन इन कम्युनिकेशन. सो डेफिनेटली आय वुड से की फरक पडतो आणि हा फरक सगळ्या फक्त वेस्टर्न कंट्रीमध्येच नाही, तुम्ही कुठल्याही कंट्रीमध्ये जावा, वेदर यू गो टू जपान or Singapore or Korea, which are also not as much English speaking countries, they have their own set of protocols आणि बॉडी लँग्वेजेस. सो आय थिंक कम्युनिकेशन, मला असं वाटतं की तुम्ही ज्या कंट्रीमध्ये जाताय सगळ्यात पहिल्यांदा आय थिंक एक थोडंसं रिसर्च करणं महत्त्वाचं आहे की त्या कंट्रीमध्ये व्हॉट इज द जनरल कम्युनिकेशन स्टाईल आणि कम्युनिकेशन लँग्वेज. जरी इंग्लिश कॉमन असली तरी सुद्धा व्हॉट डज इट मीन, व्हॉट वी नो इट इज डिफरंट. एक्झॅक्टली, हेच. अगं इंटरेस्टिंग हा शब्द आपण परवाच बोलत होतो नाही का, की इट सीम्स इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग हा शब्द आपण भारतात वेगळ्या प्रकारे वापरतो आणि त्याचा अर्थ वेगळा असतो की कुतूहल आहे त्या मागे आणि जाणून घेणं, या अर्थी आपण इंटरेस्टिंग असा शब्द वापरतो. पण इथे त्यांना ते काहीतरी वियर्ड वाटलंय, त्या अर्थी इंटरेस्टिंग हा शब्द. सो हे जे काही ट्रान्सलेशन आहे हे समजायला वेळ लागतो. देर इज समथिंग कॉल्ड इन कम्युनिकेशन, देर इज समथिंग कॉल्ड ब्रिंग मीनिंग बिफोर एक्सप्लेनेशन. तर इंडियामध्ये काय होतं, तुम्ही काही सांगताना आपण एक्सप्लेन खूप करतो, हो राईट. पण इथे हा एक टूल आहे की जस्ट बी टू द पॉइंट, ब्रिंग अ मीनिंग. दिस इज वॉट आय वॉन्ट टू से, दिस इज वाय आय एम सेइंग इट, अँड दिस इज वॉट आय थिंक द आउटपुट विल बी. सो गिव्ह अ व्हेरी टाईट मीनिंग टू इट रादर दॅन ओव्हर एक्सप्लेनिंग इट. किती सुंदर, मस्त सांगितलं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॉन्साइज कन्स्ट्रक्शन ऑफ द सेंटेन्स. कारण आपल्याला अगं आय थिंक कल्चरली ऑल्सो वी बीन टॉट, राईट. मग ते अगं वर्कप्लेसमध्ये इट जस्ट फ्लोज. सो हा एक अवेअरनेस आणून घेणं महत्वाचं आहे. आणि द थर्ड आय वुड से इज दॅट व्हेरी इंटरेस्टिंगली, आणि मला हे आय लर्न इट थ्रू आफ्टर आय स्टार्टेड डुईंग वर्कशॉप्स. जेव्हा आपण इंडियामध्ये बोलतो, राईट, आता समजा आपण तिघी वी आर व्हेरी गुड इन प्रेझेंटिंग. जरी आपण वी आर व्हेरी गुड इन प्रेझेंटिंग, वी आर व्हेरी गुड इन फॉर्मल कम्युनिकेशन. ओके. पण आता लेट्स शिफ्ट दॅट. I think somewhere we fall behind when it comes to conversational communication. आणि हे मी अगेन आय लर्न थ्रू माय ओन वर्कशॉप्स. सो वेन यू टॉक अबाउट हे आपण कसं समजायचं तू विचारलंस ना, की आय थिंक व्हॉट वी नीड टू डू इज वी नीड टू स्टार्ट हॅव्हिंग कन्व्हर्सेशनल कम्युनिकेशन्स. म्हणजे काय, इट्स लाईक बिंग अ पार्ट ऑफ स्मॉल ग्रुप्स, हॅव्हिंग कॉफी चॅट्स विथ पीपल विच वी अवॉइड समटाईम्स. आपल्याला असं वाटतं की का बरं जाऊन तिथे बोलायचं उगाच, आपण आपलं काम भलं केलं गेलं झालं. पण व्हॉट हॅपन्स इज इन दोज कन्व्हर्सेशनल कम्युनिकेशन्स यू लर्न अ लॉट अबाउट द लँग्वेज. जसं तू म्हटलंस की इंटरेस्टिंग इज मे बी वियर्ड आणि आपल्याला इंटरेस्टिंग वॉज डिफरंट. सो वेन यू स्टार्ट हॅव्हिंग दोज कन्व्हर्सेशनल कम्युनिकेशन पॉकेट्स विथ स्मॉल ग्रुप ऑफ पीपल, यू स्टार्ट अंडरस्टँडिंग द लोकल कम्युनिकेशन लँग्वेज. कलोक्वियल लँग्वेज. खूपच छान कल्चरबद्दल बोलतेस. आणि मला असं वाटतं कल्चरल आणि माइंडसेटचा अजून एक छोटासा पॉईंट आहे की आपला ॲज अन इंडियन कल्चरल माइंडसेट आपलं हे पण असतं की माझं जे काम आहे दॅट विल स्पीक फॉर इटसेल्फ ना. आय एम नॉट गोइंग टू गो आउट अँड से की बघा मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, बिकॉज फॉर अस दॅट मीन्स शोईंग ऑफ अँड वी डोंट वॉन्ट टू डू दॅट. बट मग आपल्याला हळूहळू जाणवतं की दॅट इज समवेअर नीडेड, दॅट यू हॅव टू युअर सेल्फ स्पीक अबाउट इट, टेल पीपल, बिकॉज काही लोकांना तर माहितीच नाही. द पीपल हू मॅटर ॲक्च्युली डोंट इवन नो दॅट यू हॅव डन दीज थिंग्स. तर त्याच्याबद्दल तू काहीतरी सांग की व्हॉट इज दॅट, हाऊ डू यू बिल्ड दॅट अँड हाऊ डू यू प्रेझेंट दॅट इन अ न्यू कंट्री. सो काय होतं अगं इथे कल्चरली अगेन व्हॉट इज इम्पॉर्टंट इज, ॲज आय सेड, आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इज विजिबिलिटी. राईट. सो इन टर्म्स ऑफ विजिबिलिटी की तुम्ही काय काम केलं आहे, व्हॉट इज बिन द इम्पॅक्ट ऑफ युअर वर्क. Okay, talking about it, and again it is confidence is not arrogance and visibility is not ego. I think we have to
we ourselves have to reconcile our mindset to this. Exactly. This हा thought. खूप इम्पॉर्टंट And like I said, I learned it the hard way. It took me a long time to reconcile myself. आम्ही तर अजून शिकतच आम्ही मी पण असं शिकतेय. Even I म्हणेन. still. पण I think हे एक खूप महत्वाचं आहे की कॉन्फिडन्स इज नॉट arrogance आणि माय विजिबिलिटी इज नॉट इगो. इट इज व्हॉट आय हॅव. आणि बेसिकली कमिंग टू दॅट पॉइंट सगळ्यात पहिल्यांदा आय थिंक इज अबाउट आय वुड से तू विचारलीस की हाऊ डू वी डू दॅट राईट की आय थिंक वी शुड स्टॉप आस्किंग फॉर परमिशन. येस. ते कुठून सुरू होतं अगं? येस. जे तू म्हटलंस ना की माझं लेट माय वर्क स्पीक फॉर इट सेल्फ आणि ब्ला ब्ला ब्ला. वी आर लेटिंग समथिंग व्हॅलिडेट फॉर अस. So that we have to stop. We have to stop asking for permission and we have to start taking ownership of who we are and what we've done in a very good way. आणि फील गुड अबाउट इट. आपण फक्त 9 ते 5, 5:30 जे काही असेल ते काम करतो आणि मग घरी येतो. घरीच्या नंतर आपण ऑफिस 5:30 नंतरच्या ज्या काही मीटअप्स असतील किंवा ऑफिस नंतर ड्रिंक्सला गेलेत, कुणी टीम मधले सगळे गेलेत किंवा कुठल्या ऑफिस रिलेटेड पार्टीजमध्ये वी ट्राय टू अवॉइड ॲज अ वुमन, ॲज अ मदर की नाही मला घरी जाऊन जेवणाचं बघायचंय, मुलं वाट बघत असतील, त्याला या क्लासला सोडायचं, हे खूप होतं. आणि मग या डिस्कशनचा पार्ट न झाल्यामुळं सुद्धा आपण त्या लँग्वेजला एक्सपोजर मिळत नाही आपल्याला. ऍब्सोल्युटली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट अश्विनी तू बोलली आहेस. आणि हे माझं झालंय. जेव्हा मी थेम्स टाइडवेमध्ये काम करायचे ॲज अ HR डिरेक्टर, जेव्हा मी इथे आले तेव्हा अगं सिमिलरली मला पण एक्सपिरियन्स झाला की कारण तिथे कल्चरली खूप वेगळं कल्चर आहे ना इंडियामध्ये. तुम्ही आला, काम केला, दॅट्स इट, गेला, दॅट्स इट राईट. पण इथे अगं अगेन जस्ट यू सेड बिकॉज ड्रिंक्सला जात नाही आपण आणि कल्चरली ते आपल्याला सवय पण नाही. लेट्स बी व्हेरी ऑनेस्ट. अगदी राईट. आणि घरामध्ये ती तशी वर्तळ पण नव्हती. करेक्ट. सो त्याच्यामुळे आपण अवॉइड करतो. पण आय थिंक ॲज अ पार्ट ऑफ वर्क कल्चर जसं तू म्हटलंस तिथे खूप डिस्कशन्स होतात. तिथे खूप हे कम्युनिकेशन लँग्वेज बोललं जातं, ऑफिसमधल्या गोष्टी बोलल्या जातात. सो त्याला आय थिंक कम्प्लिटली लाईक आय सेड अर्लियर कल्चरमध्ये एक महत्त्वाचा भाग आहे की यू मेंटेन युअर ऑथेंटिसिटी, यू मेंटेन हू यू आर. बट आय थिंक इट इज इम्पॉर्टंट टू अडॅप्ट अ लिटल बिट टू द प्लेस यू आर सो दॅट you are able to be on top of things. मी तुला आता 2 हॅट्स घालतो बिकॉज यू हॅव बीन अ हेड इन HR ऑल्सो. तर HR मध्ये म्हणजे फॉर अस कॉमन पीपल वी थिंक की HRला एक बिगर पिक्चर दिसतं राईट. सो लेट्स टेक अन सिनॅरिओ की जिथे लेट्स से एक आपल्यासारखी मैत्रीण आहे जी ऑन टाईम येते, काम करते, शी इज डुईंग एव्हरीथिंग व्हेरी सिन्सिअरली. तिला हेही सांगितलं जातं आहे की ओ यू आर डुईंग दिस वेल, सो टेक दिस. सो शी डज मोर, सगळं करते, बट शी इज गोईंग बॅक होम ऑन टाईम. अपोजिट एक माणूस आहे जो हे सगळं करत नाही आहे, रूल्स ब्रेक करतोय, बट ही इज नेटवर्किंग, ही इज टॉकिंग टू पीपल, ही इज गोईंग अराउंड, नेव्हर ऑन द टेबल. अँड वेन द टाईम कम्स प्रमोशन त्याला मिळतंय. आता माझा प्रश्न असा आहे की ह्या बाईला ऑब्व्हियसली वाईट वाटेल. मग ती हा विचार करेल की ओ दीज आर द फ्यू थिंग्स वाय आय वॉज डिनाईड, की आय डिडंट टॉक टू पीपल, आय डिडंट गो आउट फॉर ड्रिंक्स, कॉफी, वॉट एव्हर इट इज, अँड आय कॅनॉट स्टे लेट बिकॉज आय हॅव अ फॅमिली. तर मला असं म्हणायचं आहे की should this person just give up and say कि because these 3 things are not done, I am never going to get that promotion, or are there other things that this person can do? म्हणजे मला म्हणायचं सोपं नसलं तरी शक्य असणाऱ्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की जी ही बाई करू शकेल टू ग्रो. मुळात असं असतं का इथे भारताबाहेर असं आहे का? आणि असेल तर मधुरा म्हटली तसं कसं काय करता येईल याबद्दल? खरं पिक्चर काय आहे? हा. सो आय थिंक इथे स्पेसिफिकली आपण प्रमोशन बद्दल फोकस करतो राईट. जास्ती फोकसिंग ऑन द प्रमोशन. आणि इट्स अ नोन फॅक्ट. आय थिंक असतं का नाही, आय थिंक त्याचं उत्तर आय वुड वॉन्ट टू गिव्ह थ्रू रिसर्च पेपर्स. ओके.
नॉट स्पेसिफिकली नेमिंग विच रिसर्च पेपर, पण सगळ्या रिसर्च पेपरमधनं अगं इट इज रिटन अँड नोन दॅट देर इज अ जेंडर गॅप ॲट अ लिडरशिप लेवल. आपण प्रमोशन बद्दल बोलतोय, राईट? सो मेन अँड जेंडर वुमेन गॅप सगळ्यांनाच माहिती आहे की इट्स अ वर्ल्ड नोन फॅक्ट दॅट वुमेन लीडर्स इन जनरल अक्रॉस द वर्ल्ड वी डोंट हॅव ॲज मेनी वुमेन लीडर्स as men leaders. So that's a known fact. That is me सांगण्यापेक्षा it's a known thing. It's a known research thing, and there is a lot of every year Gartner किंवा Mercer हे सगळे वेगवेगळे कन्सल्टिंग फर्म्स आहेत अगं, जिथे they do a very deep gender gap research analysis, and every year there is a different percentage which comes out to say that, oh, this year the gender gap at a leadership level is so and so, and we need to promote women leaders, etc. etc. So it is there. Now coming to the point ki what can women do? Okay. Now तिथे I think सगळं आता जसं तू म्हटलीस, आता let's take this example which you said, Madhura, की ती येती आहे, काम करती आहे, she's taking extra work, etc. right? I would say आणि I think we are talking about a woman from India. Yes. If I'm correct. Yeah. So इथे ना अगं, what is important is without making too many deeper assumptions. The first thing which is very, very important, मला जे emphasize करावं लागेल, की women have to talk about numbers. Okay. We have to learn to talk about our work in quantitative and analytical way. हा, म्हणजे ते मेजरेबल आउटकम्स मध्ये दाखवणं खूप गरजेचं आहे. समवेअर हे माझ्या करिअरमध्ये मी आय थिंक आय लर्न इट अलॉंग द वे. I was very, very fortunate to work with some fantastic leaders who told me that, Pradnya, I have done a fantastic work, but what is fantastic? So मला काय म्हणायचं आहे की ॲट अ लिडरशिप लेवल लोक जे असतात, whether it is, let's not consider gender there, men, women, they have very limited time. Right. The moment they look at a number, let's say I have done a work which has created 80% impact. तुला कसं वाटेल, Ashwini? Okay? So compare me saying fantastic, I have done a fantastic work, Ashwini, okay? As compared to me saying, Ashwini, I've done a work which has created 80% impact on the organization. Which one would you prefer as a leader? जे क्वांटिटेटिव्ह तू सांगितलंस ना, दॅट वुड बी मोर इम्पॅक्टफुल. Okay. सो आय थिंक आपल्याला हा एक खूप महत्वाचा भाग आहे अगं, आय थिंक टू ट्रान्सलेट आवर वर्क इन टू अ क्वांटिटेटिव्ह मेजरेबल इम्पॅक्ट. इथे अगं स्पेसिफिकली ह्या सिनॅरिओमध्ये जे तू म्हटलंस ना की दिस लेडी, व्हॉट कॅन शी डू, राईट? फर्स्ट इज कन्वर्ट युअर वर्क इन टू अनालिटिकल इम्पॅक्ट अँड मेक इट विजिबल टू पीपल. Okay, make it visible to people in a nice way. Second is, I would say, network within the organization. So tithe three things are very important. What we tell people, women. One is identify your peer-to-peers who can grow with you and with whom you can grow. Okay. So build a group of people who are like-minded. But त्याच्यामध्ये be it men, women, doesn't matter. Right. It has to be a combination of both. It can't be only men, it can't be only women. So you have to identify like-minded people who want to grow with you and with whom you can grow. That's the first thing. Second, identify people who can mentor you in the organization. Very important. Who can tell you and guide you की मला next promotion जर मिळायचं असेल तर मी काय करू? Because every organization culture वेगळं असतं, politics वेगळं असतं, political game वेगळा असतो, प्रमोशनचे पॉलिसीज वेगळे असतात. So somebody who's been there in the system, who can act like a mentor to you, who can guide you formally. आणि I would want to emphasize, जर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये फॉर्मल मेंटरशिप नसेल, प्लीज वॉक टू पीपल अँड आस्क, कॅन यू बी माय मेंटर? I am telling from my experience, 90% of the times people will say yes. आपण विचारत नाही ह्या भीतीने की तो नाही म्हटला तर काय. So second is build a network, mentor of people. And third is very important, is have people who can be your sponsor. Again, networking. Build such strong people in your own organization who can sponsor you. Basically what it means is who can speak for you when you are not in the room. थोडक्यात आउट ऑफ ऑफिस जे नेटवर्किंग आहे त्याचा फारसा इम्पॅक्ट होत नाही असंच एकूण तू जे सांगत आहेस त्याच्यावरून लक्षात येतं. लाईक ड्रिंक्सला जाऊन तिथे काही गोष्टी ठरतात, याचा इम्पॅक्ट होईलही, पण या सगळ्या गोष्टींनी तो कमी करता येईल. वन थिंग विच आय कीप टेलिंग माय सेल्फ
इज बिल्ड द क्युरिओसिटी. आणि हे ॲक्च्युली मला ना आय वुडंट इवन शाय अवे फ्रॉम सेईंग दिस. मला माझ्या नवऱ्याने सांगितलं होतं अगं की just be curious in terms of understanding what their culture is. What do they like eating? What is their... So basically, it's when you approach somebody, when you shift your mindset from, being in your own comfort that I know everything, that making assumptions, shift it to curiosity. अगं याच्यावर वेदरवरती इथे 10-10 मिनिटं स्टँडअप मध्ये बोलू शकतात की अरे आज पाऊस इतका पडला, आणि आपल्याला सवयच नाहीये ना इतका वेळ. ऊन तर ऊनच असतं, पावसाच्या 4 महिन्यामध्ये पाऊसच पडतो, त्याच्यात काय बोलायचं. पण युजली इथे होतं तसं. आणि मग आपल्याला स्मॉल टॉक इज अ चॅलेंज. म्हणून मी म्हटलं ना मगाशी की ते कन्व्हर्सेशनल कम्युनिकेशन ज्याला म्हणतो. हा, एक्झॅक्टली. जसं तू म्हटलंस की हाऊ डू यू ब्रेक इन टू दॅट थिंग, राईट. सो अगेन आय वुड से देर इज एक, मला आता असं बोलता बोलता आठवलं ग, एक टूल विच इज कॉल्ड द मायक्रो ब्रेव्हरी टूल फॉर कम्युनिकेशन. अगेन व्हेरी सिमिलर टू मायक्रो विन्स, बट मायक्रो ब्रेव्हरी. तर तिथे अगं काय बेसिकली सेंड वन स्मॉल मेसेज टू दॅट पर्सन और दॅट ब्रिटिश कॉलीग अबाउट समथिंग, or just go and approach and say, hey, how was your Friday? What plans? म्हणजे हे विचारायला किती वेळ लागतो. सो आपल्याला हे जमत नाही अगं, विचारायला वेळ लागत नाही, पण दर विकेंडला काय विचारायचं काय, ह्याच्यामुळे मग नाही विचारलं जात, कारण आपल्या आता कल्चरचा अपब्रिंगिंगचा पार्टच नाहीये. सो ते तू जे म्हणतेस ते बरोबर आहे, तो आपण माइंडसेटच एक क्युरिओसिटी आपण बिल्ड केली पाहिजे की जसं त्यांचा पर्स्पेक्टिव्ह ऍक्च्युली कदाचित वेगळा असू शकतो ना. जर तरी ऍक्च्युली 10 मिनिटं बोलतायत, आपल्याला काय अझम्पशन असतं की, आणि ऍक्च्युली मी पण म्हणते अगं की काय तेच ते बोलायचं 10 मिनिटं, पण ऍक्च्युली इफ यू शिफ्ट दॅट माइंडसेट की का बोलतात, करेक्ट, इट्स बिंग क्युरियस. का बोलतात ती लोक, काय बोलतात, त्याच्यामध्ये दरवेळेला काय नवीन असतं. सो ब्रिंगिंग दॅट क्युरिओसिटी अँड जस्ट पुशिंग दॅट मायक्रो ब्रेव्हरी स्टेप, की मायक्रो छोटंसं अँड ब्रेव्हरी म्हणून, बिकॉज यू वॉन्ट टू बी अ लिटल ब्रेव्ह, पुश युअर सेल्फ आउट ऑफ द कम्फर्ट झोन अँड गो अँड आस्क. मी आधी एका ज्या कंपनीमध्ये काम करायचे, तिथे माझे बरेचसे कलिग्स पोर्तुगीज होते. तर माझी अर्धी टीम ऑलमोस्ट लिस्बनमध्ये बसायची, आणि त्या लोकांना इंग्लिशचा खूप मोठा प्रॉब्लेम होता की इंग्लिश वॉज देअर सेकंड लँग्वेज. ऑफकोर्स पोर्तुगीज वॉज द फर्स्ट वन. आणि कम्युनिकेशनमध्ये इव्हन ते रिटर्न असो, ईमेलमधलं असो किंवा मीटिंगमध्ये बोलतानाच असो, पण कामाच्या ह्याच्यामध्ये कधीच तो दिसला नाही की ती कॉन्फिडन्सची कमी आहे किंवा त्यांच्या प्रमोशनवरती त्याचा इम्पॅक्ट होतोय किंवा इव्हन कुठंच त्या गोष्टीचा फरक पडला नाही. बट दी अदर हँड, आता मी मराठी बॅकग्राऊंडमधून आली आहे, मी मराठी शाळेमध्ये महाराष्ट्रात तिथं शिकलेली आहे, आणि मग इथे आल्यानंतर ऑफकोर्स इंग्लिश इज माय सेकंड लँग्वेज. तर तो कॉन्फिडन्स नसतो, तर तो त्याच्यावरती कसं ओव्हरकम करता येईल. सो दिस इज अ व्हेरी फॅन्टॅस्टिक रियालिटी आणि क्वेश्चन अश्विनी अगं. आणि हे मी पण बघितले आहे जेव्हा मी स्पॅनिश लोकांबरोबर काम करायचे ना, त्यांना सुद्धा इंग्लिश तितकं येत नाही. पण ऑफकोर्स, पण द अदर साईड ऑफ इट, मी जे थोडंसं स्टडी केलं त्यांचं, म्हणजे जेव्हा मी काम करायचे स्पॅनिश लोकांबरोबर, अँड इट वॉज अ मिक्स ऑफ स्पॅनिश, ब्रिटिश, इंडियन वगैरे, ती स्पॅनिश लोक टेक्निकली खूप स्ट्रॉंग होती. सो मी एक ओव्हर द इयर्स व्हॉट आय हॅव लर्न्ड की हाऊ डू यू ओव्हरकम दिस फॅक्ट की जिथे आपल्याला इतकं कॉन्फिडन्स वाटत नाही, बिकॉज इंग्लिश जरी आपली लँग्वेज असो नसो, फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज, तरी कुठेतरी कॉन्फिडन्सला मार पडतो, राईट. तर सगळ्यात पहिल्यांदा द फर्स्ट थिंग आय वुड से इज दॅट अंडरस्टँड युअर पोझिशन व्हॅल्यू. आय वुड से, ओके, की व्हॉट इज दॅट यू आर व्हेरी स्ट्रॉंग इन. ओके, ते एक एव्हरी इंडिव्हिज्युअली जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे लँग्वेज इज अ मीडियम टू कम्युनिकेट. इट्स नॉट द मेन थिंग. लँग्वेज इज जस्ट अ मीडियम. बट देर आर अदर थिंग्स दॅट whatever जॉब जे कोणी करतंय, तू करतेयस, मधुरा करतेय, वी आर ऑल गुड इन समथिंग एल्स. म्हणजे वी आर गुड इन आवर वर्क, राईट.
So you need to understand the position value of your work and be confident about it. So त्याच्यामध्ये तिथे अगं आपल्याला वी कॉल दिस समथिंग कॉल्ड पोझिशनिंग व्हॅल्यू. इट्स कॉल्ड द पोझिशनिंग व्हॅल्यू. ते व्हॉट डू आय वॉन्ट टू बी नोन ॲज. जसं मी म्हटलं की स्पॅनिश लोक मी जेव्हा तिथे काम टेक्निकली प्रचंड स्ट्रॉंग होते. अँड इवन वेन दे यूज टू टेल सम टेक्निकल स्टफ, भलेही मग ते तोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये असं त्यांनी सांगायचे, नो दिस इज हाऊ इट इज. बिकॉज वाय? बिकॉज दे वर व्हेरी शुअर दॅट दे आर टेक्निकली व्हेरी स्ट्रॉंग. करेक्ट. It's very important that if somebody is not okay with the way you're speaking, then you have to be very proud of who you are and what you bring to the table, and create a boundary ki, okay, but this is who I am, this is what I bring, this is how I'm going to say it, and that's it. तसं आपण थोडं हेजिटेंट असतो करायला. we think की maybe it's on me की I'm not able to say this. Yeah. I think तिथे अगेन लाईक वी स्पोक अबाउट, व्हेरी व्हेरी वेल सेड मधुरा, की तिथे आपण जसं वी स्पोक अबाउट ऑथेंटिसिटी, टेकिंग प्राईड इन हू वी आर अँड वेअर वी कम फ्रॉम, अंडरस्टँडिंग आवर ओन कम्युनिकेशन स्टाईल अ लिटल बिट आणि पॉलिशिंग दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. खूपच महत्वाचा आहे भाग हा. जसं तू म्हटलीस की काय होतं अगं की ठीक आहे, इवन इफ आर इंग्लिश इज नॉट गुड, इट्स ऑलवेज अ गुड थिंग टू लर्न. करेक्ट. आणि पॉलिश, राईट? मग त्याच्यामुळे काय होतं अगं, वेन यू ऍक्च्युली पुट युअर सेल्फ इन दॅट लर्निंग जर्नी, की नाही म्हणजे मला कदाचित तितकं जमत नाही पण मी शिकते. मग ते जेव्हा आपण एक लर्निंग माइंडसेट घालतो ना, तेव्हा मग तो कॉन्फिडन्स आपोआप येतो अगं, की नाही मी शिकतीये, राईट? सो मग ते देन यू बिकम अ लिटल मोर कॉन्फिडंट टू कम्युनिकेट. फॉर एक्झाम्पल असर्टिव्हनेस, जसं तू म्हटलीस की लेट मी सेट क्लिअर बाउंड्रीज. देर इज अ व्हेरी इफेक्टिव्ह टूल विच इज कॉल्ड द असर्टिव्ह पोलाइटनेस टूल. ओके, where what it says, आणि अगेन वन ऑफ द बिगेस्ट challenges which Indian women face is to be assertive. हो, अगदी ते महत्त्वाचं. म्हणायला येत नाही. हा, मग ते नो कसं म्हणायचं, मग मी नो म्हटले तर मग माझ्या प्रमोशनला इफेक्ट होईल का, all those things. So there is a tool which is called assertive politeness tool. Jithe what you do is you basically polite opening, you open the scenario, the situation politely, then you set clear boundaries, and then calm ending. Correct. So 3 steps. So again, जसं मी म्हटलं, this is the reason I shared the tool is because मग काय होतं अगं, आपण जेव्हा एक लर्निंग माइंडसेट घालतो की ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी शिकीन आणि ते शिकून मी अप्लाय करीन, मग ते जेव्हा तू करतेस ना, तर नेक्स्ट टाइम इनफॅक्ट आम्ही तिघी आपण आणि मी हे ट्राय करतेस, हे ट्राय करून बघ तू. मला म्हणजे हा प्रश्न विचारावा असं या कारणासाठी वाटलं की हा जो आपण मगाशी म्हणालो की करिअर गॅप जेव्हा होतो आणि इथे येतात, तर आता मी एक वेगळं करिअर ट्राय करायचंय मला. आता गॅप झालाच आहे आणि आय एम नॉट गोइंग टू अपस्किलिंग इन माय एक्झिस्टिंग वन, पण मी एक दुसरं, फॉर एक्झाम्पल मी ॲडमिन करिअरमध्ये जायचंय, तर ॲडमिनमध्ये तुला कम्युनिकेशन स्किल्सवरती कमांड हवी आहे आणि त्यामध्ये तुला लोकलच दे विल प्रेफर, राईट? ब्रिटिश दे विल ऑफकोर्स प्रेफर. सो मग तिथे तो तुला ते फील्ड तुझ्यासाठी बंद होतं ना ग एका प्रकारे, असं वाटतं. असं वाटतं, पण आय टेल यू व्हॉट अगं अश्विनी, असं म्हणजे आपल्याला वाटतं, पण आय थिंक तिथे काय होतं अगं, आपल्याला जरा मे बी जास्ती एफर्ट करावी लागते. सो इट इज अप टू अस, आय वुड से. मी तुला एक एक्झाम्पल देते मी का असं म्हणतेय. ओके, सो जेव्हा मी आले लंडनला, राईट, तेव्हा माझं एक HR मध्ये वेगवेगळ्या भागामध्ये काम केलं होतं मी, पण एक माझं स्पेशलायझेशन होतं HR बिझनेस पार्टनरिंग. ओके, सो बिझनेस पार्टनरिंग म्हणजे काय, टिपिकली द HR हू वर्क्स व्हेरी क्लोजली विथ द बिझनेस लीडर्स आणि ऑल द बिझनेसेस अँड नॉट द बॅक एंड ऑपरेशन्स वर्क. सो विच मीन्स इट्स अ व्हेरी फ्रंट एंडिंग क्लायंट फेसिंग, म्हणजे इंटरनल क्लायंट फेसिंग काइंड ऑफ रोल. ओके, बट एक्झॅक्टली तो थॉट होता अश्विनी मला, की लोकल जे ब्रिटिश लोक आहेत, वाय दे विल ऍक्च्युअली प्रिफर अ लोकल बिझनेस पार्टनर, बिकॉज दे नो द लँग्वेज, दे कॅन टॉक फुटबॉल, they can drink a lot of beers, मी beer पित नाही, all those things. But I'm telling you, Ashwini, I did not let, of course I had my own doubts, own fears, I had everything. But I did not let that stop me. I did not.
मी माझंच एक्झाम्पल देते, बाकी कोणाचंही देते. अगेन माइंडसेट तू म्हणाली तसं. माइंडसेट, आय एम लेट मी गिव्ह इट अ ट्राय. काय सो तिथे अगं मी काय केले माहितीये का, अगेन गोईंग बॅक टू सी, माझं एक पॉईंट होतं की आय एम व्हेरी गुड इन HR. आय एम व्हेरी स्ट्रॉंग वेन इट कम्स टू माय फंक्शनल नॉलेज. पॉलिसीज कसे बनवतात, फ्रेमवर्क्स कसे करतात ते, मग यु नो हाऊ डू यू अलाइन दॅट टू बिझनेस. आय एम व्हेरी गुड ॲट इट. मी लोकांना इतकं म्हणजे सांगायचे की आय यूज टू टेल पीपल आय कॅन डू इट इन स्लीप, यू गिव्ह इट टू मी. आमच्या ऑफिसमध्ये एका मीटिंगमध्ये तिचा मुलगा छोटा, अगदी बेबी, आणि ती छानपैकी व्हिडिओ, ऑफकोर्स आम्ही व्हिडिओज ऑन ठेवतो चालू असताना मीटिंग, आणि ऑफकोर्स हायब्रिड वर्किंग, त्यामुळं घरून काम करणं ते सगळ्या गोष्टी आहेतच. तर ती घरून काम करत होती, तिचं बेबी तिच्याबरोबर होतं, आणि शी वॉज चेंजिंग हर नॅपी अँड ड्युरिंग मीटिंग वॉज चालू होती मीटिंग, आणि बोलत होतो, आणि एव्हरीबडी वॉज फाईन विथ दॅट, किंवा म्हणजे असं काही त्याचं तिलाही काही हे वाटलं नाही, आणि शी वॉज इव्हन टॉकिंग ॲज वेल, की काय जे तिच्या इनपुट्स असतील, रिस्पॉन्सेस असतील ते पण देत होते. ही गोष्ट भारतामध्ये नाही होत. आणि इथे ती खूप कॅज्युअल. व कल्चरचा डिफरन्स पण आहे अगं मेजरली. आणि इंडियामध्ये काय होतं अगं, वर्क कल्चर एज सच, राईट. एक जनरली आपल्या आता चेंज होत आहे, आय वुड नॉट वॉन्ट टू अज्युम नाव, इंडियामध्ये सुद्धा वर्क कल्चर इज चेंजिंग अ लॉट. बट वॉट हा जो भाग म्हटलायस ना, इट इज कॉल्ड बेसिकली ब्रिंगिंग युअर होल सेल्फ टू द वर्क. ओके, so where in the Western culture your entire personality or your entire individuality is embraced. So it is accepted that you have a personal life, right? So which means that you have a young baby, which is embraced, which is respected. तो हा एक जो भाग आहे, हा एक वेस्टर्न कल्चर, वर्क कल्चर मध्ये एम्ब्रेस केलेला जातो. गुड पॉइंट. एंटायर इंडिव्हिज्युअलिटी इज एम्ब्रेस्ड. यू आर नॉट, आणि विच इज ऍक्च्युअली कमिंग टू इंडिया ऑल्सो नाव. ओके, आय वुडंट से सगळ्या कंपनीमध्ये, पण इट इज कमिंग स्लोली. ओके, ओके, वेअर आपण जे आहे इंडिव्हिज्युअली, राईट, आय एम नॉट ओनली द को फाउंडर ऑफ पीपल एलिमेंट, राईट. आय एम अ मदर, आय एम अ वाईफ, आय एम अ डॉटर, I am so many other, like you are a mother, she is a mother. Like it is, work is just one part of our individuality, which is embraced, which is respected in a Western culture. म्हणून अगं ते आपल्या वेस्टर्न कल्चरमध्ये त्याचा इतका आवभाव नाही होत. पण इंडियामध्ये काय होतं की बिकॉज अगेन एशियन्स आर नोन फॉर अग्रेसिव्ह वर्किंग कल्चर. सो तिथे तुम्ही कामाला आला ना की मग सगळं तुमचं साईडला ठेवायचं आणि युअर जस्ट शोईंग अप फॉर युअर वर्क. आणि ह्याच्यावरनंच मला दुसरं एक आठवतं की ॲज एशियन्स म्हणा की इंडियन्स म्हणा, की आपण जेव्हा फीडबॅक आणि क्रिटिसिझम आणि देणं आणि घेणं दोन्ही ह्याच्यामध्ये आपण जास्त, आपल्यामध्ये ग्रोथ नसते. वी आर नॉट एबल टू टेक कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक. आणि दॅट्स अ बिग challenge when you come here, because people are used to giving you feedback and you can't take or handle that feedback well. कारण तो फीडबॅक म्हणून मला वाटतं बघितलाच जात नाही, तो मला क्रिटिसाइज केलंय असं निगेटिव्ह फिलिंग की हा खूप वेगळा वर्क कल्चरचे दोन वेगळे ऍस्पेक्ट्स आहेत. करेक्ट. खूप छान. मला आणखी एक विचारायला आवडेल प्रज्ञा, व्हॉट ॲडव्हाइस वुड यू गिव्ह टू युअर सेल्फ 10 years back? Oh my God. कारण आपण मगाशी म्हटलं तसं की या पूर्ण जर्नीमध्ये खूप शिकत आलेलो आहोत, आणि यात वेळही गेला की अच्छा आपण हे असं करायला हवं होतं, हे जर मला आधी माहिती असतं तर मग मी जरा वेगळ्या पद्धतीनं हँडल केली असती ही सिच्युएशन, एनिथिंग. तर या वेन यू लुक बॅक, तर तुला काय वाटतं की तू काय सांगशील? I would probably tell myself is that जसं मी म्हटलं की डोंट आस्क फॉर परमिशन. आय थिंक सगळ्यात पहिल्यांदा आय वुड टेल मायसेल्फ दॅट की जेव्हा मी लाईक 10 वर्ष, इफ आय एम टॉकिंग मायसेल्फ 10 years back is when I actually sort of came to London 12-13 वर्ष आधी, की आय एम लाईक तेव्हा समवेअर आय वॉज माझ्याच ओन माइंडसेटमध्ये होते की मी जॉब परत शुड आय रिटर्न बॅक टू वर्क ऑर नो, लोक काय म्हणतील, you know, so just looking for validation and permission. Don't.
I think if you have decided that you want to be a career woman and you want to do it, just do it against all the odds. There are going to be challenges. There are going to be amazing days, ups and downs. Just keep going. I think don't ask for permission or validation from anybody if you want to do it. That's the first thing I would tell myself. कोणाकडनंही व्हॅलिडेशन विचारू नका, मग ते कोणाचंही असो. ओके, पण ऑफकोर्स त्याच्यामध्ये म्हणतील की प्रज्ञा मग बाकीचं सपोर्ट काय, राईट? बट आय थिंक तिथे अगं, आणि अगेन आय एम टॉकिंग अबाउट पीपल हू हॅव फॅमिलीज, हू हॅव हजबंड्स, हू हॅव यंग चिल्ड्रन आणि ऑल ऑफ दॅट. तिथे आय वुड से वन इम्पॉर्टंट थिंग आय हॅव लर्न फ्रॉम माय जर्नी इज दॅट यू नीड टू ॲटलिस्ट तुमच्या घरामध्ये जे आहेत, मग तो हजबंड असो किंवा फॅमिली, एक्सटेंडेड फॅमिली, इन लॉज, यू नीड टू मेक देम अवेअर अ लिटल बिट ऑफ वॉट युअर ॲम्बिशन्स आर इन अ नाईस वे, की मला हे आवडतं आणि मला हे अचीव्ह करायचं आहे. सो तो एक पहिला गोष्ट. सेकंड, आय वुड से इफ आय वुड हॅव रिअली लुक बॅक, राईट, आय वुड से जस्ट लर्न द आर्ट ऑफ नेटवर्किंग लेफ्ट, राईट अँड सेंटर. व्हॉट यू वेअर टू दी ऑफिस. सो मी माझे ड्रेसिंग चेंज करायचे आहेत का? बिकॉज नाऊ आय एम, बिफोर आय यूज टू गो टू ऑफिस इन इंडिया, काय आता पुण्यात जात असेल, कुठे असेल, तर मी पंजाबी ड्रेसमध्येही जात असेल. आता मी इथे आली आहे. सो व्हॉट डू यू थिंक, व्हॉट वुड यू लाईक टू से अबाउट दिस थिंग? I would want to give an example of a very well-known woman leader, Indra Nooyi. Okay? तिच्या बुकमध्ये असं क्लिअरली तिने लिहिलेलं नाही आहे, पण तिच्या छोट्या छोट्या व्हिडिओजमध्ये आणि तिच्या पुस्तक आहे जो विच इज लाईफ, माय लाईफ इन फुल सर्कल. अच्छा. अशा तिनं कितीतरी वेळेला सांगितलंय अगं अश्विनी, जिथे ती म्हटली आहे की वेन शी वेंट टू अमेरिका अँड वेन शी स्टार्टेड रायझिंग अप टू लिडरशिप लेवल्स, शी डिड नॉट नो हाऊ टू ड्रेस अप. म्हणजे डिड नॉट नो म्हणजे काय, शी यूज टू गो इन ट्राउझर्स आणि अ सिम्पल फॉर्मल शर्ट वगैरे. आणि तिनं स्वतः म्हटलंय की आय देन रिअलाइज दॅट ड्रेसिंग अप इज सो इम्पॉर्टंट फॉर अ लिडरशिप लेवल. सो व्हॉट हॅपन्स इज, सो ऑफकोर्स इंद्रा नोईचं मला एक्झाम्पल का द्यायचं होतं, बिकॉज शी इज सच अ वेल नोन फेमस लीडर आणि एव्हरीबडी नोज हर, आणि शी इज लर्न्ड इट फ्रॉम हर ओन जर्नी की हाऊ ड्रेसिंग अप प्लेड अन इम्पॉर्टंट रोल इन हर लिडरशिप. सो that is why I thought I'll share the example. पण ड्रेसिंग अपमध्ये अगं one thing we all know, आणि I would want to give some statistics around it, is that communication मध्ये, right? So when you are entering or going somewhere, before you speak, your entire image speaks for you. अगदी. Whether we want it or not, whether we agree it or not, people have already judged you, people have already made an opinion about you based on how you have dressed. Let's accept it. Yes. खूप फेअर पॉइंट आहे हा. आणि अगं इट्स अ वेल नोन, त्याचे स्टॅटिस्टिक्स पण आहेत. सो युअर वर्बल कम्युनिकेशन इज ओनली अबाउट 25%. Yes, there's a research. And your non-verbal communication is 70 to 75%. So dressing up is a part of your non-verbal communication. UK मध्ये, especially British culture मध्ये, there is a certain protocol they have set when it comes to working culture. Work ethics आहेत, एक working style आहे, how people dress up, dressing smart. एक इम्पॉर्टन्स दिला जातो. आणि ऑल्सो इट इज ऑल्सो, मला असं वाटतं, मी आय लर्न इट ओव्हरली, दिसायला पण प्लेझंट दिसतं ना अगं. इनफॅक्ट मला आठवलं त्याच्यावरनं, बिकॉज तू ड्रेसिंगचं म्हटलंयस आणि आपण बोलतोय, मी एका ना, देयर वॉज अ व्हेरी सिनियर लीडर ज्यांना मी एक वर्कशॉप देत होते. आय थिंक 4-5-6 महिन्याची आधी गोष्ट आहे. आणि तो आता सिनियर लिडरशिपला गेला होता आणि तो मला सांगितलं अगं, तो त्याचं नेक्स्ट प्रमोशन वॉज अ CEO इन अ बँक, इन अ व्हेरी वेल नोन बँक इन सम एशियन टेरिटरी. आणि तो मला म्हटला की प्रज्ञा, त्या CEO रोलसाठी ॲक्च्युली त्याला एक अपिअरन्सचं कॉम्पेन्सेशन देतात. वाव. येस. आणि इट स्ट्रक मी दिस एक्झाम्पल. वाय? बिकॉज ही इज मेकिंग अ पब्लिक अपिअरन्स. असं तुला वाटतं का की ॲज विमेन we need to be at the top of our game every time as compared to men, although it is not about gender, but mala asa, because you're talking about women, that unless we are like super good, do we not get there? Asa vattha ka tula kuthe ka? I think it's a mix of 2-3 things. Okay,
एक तर अगं समवेअर आय थिंक वी हॅव टू अगेन आय एम गोइंग टू गो बॅक टू इंदिरा नोई आणि इंदिरा नोईने तिच्या पुस्तकात लिहिलंय हे. अच्छा. Yes. What she's written is, if any woman wants to move to a leadership role, you have to accept the fact that it is going to be challenging. ते येणारच आहेत ते चॅलेंजेस अँड यू नीड टू ओव्हरकम दॅट. You need to. So हा एक जो माइंडसेट आहे अगेन की मग माझ्या भलेही मग ते माझ्या रंगामुळे असे, माझ्या लँग्वेजमुळे असे, मग भलेही माझ्या एथनिसिटीमुळे असेल, इट कुड बी डिफरंट challenges for different people, right? So I will overcome them. I will not let that stop myself, right? I will see what are my strengths, what have I done in the past, what do I bring to table, आणि मग ऑफकोर्स मग ते बाकीचं अडॅप्ट करावंच लागेल कल्चरल. जसं मी म्हटले नाही की नाही तुम्ही कल्चरली काही पण करा, आय विल नॉट लर्न. नो, आय टूक द एक्स्ट्रा एफर्ट टू लर्न. थँक्यू सो मच. थँक्यू प्रज्ञा. थँक्यू अश्विनी आणि मधुरा फॉर हॅव्हिंग मी. इट्स अ प्लेजर, इट्स अ ऑनर टू बी हिअर टुडे. आणि जसं मी म्हटलं की हा जो एक कॉन्सेप्ट आहे की वुमन मुव्हिंग आउट ऑफ इंडिया अँड कमिंग टू UK आणि चॅलेंजेस जसं फेस केला, तुम्ही ज्या इंटेन्शननी आणि ज्या मिशननी सुरू केलाय, दॅट इज रिअली फॅन्टॅस्टिक. कारण आम्ही जेव्हा आलो अगं तेव्हा असं आपले मेंटर्स किंवा असं कोणी नव्हतं. अगदी. आणि आय एम व्हेरी पॅशनेट. सो थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. मला खूप खूप छान वाटतंय की दिस पॅशन दॅट वी ऑल आर वर्किंग टुवर्ड्स ऑफ इन्स्पायरिंग वुमन, अपलिफ्टिंग देम. आय थिंक दिस इज अ व्हेरी फॅन्टॅस्टिक कॉज. तुम्हाला आजच्या गप्पा, आजचा हा विषय कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आजच्या करिअरमधल्या गप्पा म्हणजे अगदी इथल्या रिअल स्टोरीज आणि आलेले चॅलेंजेस आणि त्याला ओव्हरकम कसं केलं याबद्दलच्या मनमोकळ्या दिलखुलास गप्पा झाल्या. अशाच आणखी कुठल्या विषयावर तुम्हाला आमच्याशी गप्पा मारायला आवडतील हे नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. Until then, keep watching. And remember, sometimes all you need is one kappa with gappa. So like, share and subscribe.